करिता धावा देतो सुख. जगवेळी होते दुःख, करिता धावा देतो सुख. करिता धावा देतो सुख, करिता धावा देतो सुख. प्रभू येशू ख्रिस्ताच्या सर्वोत्तम नावामध्ये सर्वांचे मनपूर्वक अभिवादन. पवित्र शास्त्रात नवीन करारात मत्तई शुभवर्तमानाच्या अध्याय 16 आणि वचन 1 मध्ये आम्ही अशा प्रकारे वाचतो, तेव्हा परुषी व सदुकी यांनी येऊन येशूची परीक्षा पाहण्याकरिता आम्हाला आकाशातून काही चिन्ह दाखवा अशी त्याच्याकडे मागणी केली. प्रभू येशू ख्रिस्ताने अनेक चिन्हे, अद्भुत चमत्कार आणि आश्चर्यकर्मे केली, परंतु परुषी आणि सदुकींनी त्याच्यावर विश्वास ठेवला नाही. म्हणूनच अशा सर्व लोकांच्या जे अनितीने सत्याला दाबून ठेवतात त्यांच्या अभक्तीवर आणि अनितीवर देवाचा क्रोध स्वर्गातून प्रगट होतो. कारण देवाविषयीचे प्राप्त होणारे ज्ञान त्यांच्यात दिसून येते, कारण देवाने त्यांना ते प्रगट केले आहे. कारण सृष्टीच्या निर्मितीपासूनच त्याच्या अदृश्य गोष्टी म्हणजे त्याचे सनातन सामर्थ्य व देवपण ही निर्मिलेल्या पदार्थाहून ज्ञात होऊन स्पष्ट दिसत आहेत, अशासाठी की त्यांना कसलीही सबब राहू नये. देवाला ओळखूनही त्यांनी देव म्हणून त्याचा गौरव केला नाही किंवा त्याचे आभार मानले नाहीत, पण ते आपल्या कल्पनांनी शून्यवत झाले आणि त्यांचे निर्बुद्ध मन अंधकाराने भरून गेले. स्वतःला शहाणे म्हणता म्हणता ते मूर्ख बनले आणि प्रभूची परीक्षा पाहण्याकरिता त्याच्यासमोर ते उभे राहिले. आजही जेव्हा मनुष्यांना प्रभू येशू ख्रिस्ताची सुवार्ता सांगितली जाते, तेव्हा मनुष्य देवाने सिद्ध केलेल्या तथ्याव्यतिरिक्त इतर चिन्हे व चमत्काराची अपेक्षा बाळगतो. हे अशामुळेच कारण तो पापी स्वभावाचा आहे. पाप आणि पापाच्या परिणामापासून मनुष्याला नरकापासून वाचविण्याकरिताच प्रभू येशू ख्रिस्ताने मानवी देह धारण केले. तो मरण पावला व मरणातून पुन्हा 3ऱ्या दिवशी गौरवाने जिवंत उठला आहे, यासाठीच की जो कोणी त्याच्यावर विश्वास ठेवतो त्याचे तारण व्हावे. तुम्हीही प्रभू येशू ख्रिस्तावरील विश्वासाने मनुष्याच्या अशा पापी स्वभावापासून मुक्त व्हावे, हीच तुमच्यासाठी देवाकडे आमची प्रार्थना आहे. असे करण्यास परमेश्वर देव आपले सहाय्य करो. धन्यवाद. ख्रिस्त माझा तारणारा,